एकदम चवदार, एकदम मोकळी अशी चटणी होणारी की जी पाहून लगेच तोंडाला पाणी सुटेल आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यासाठी एकदम गुणकारी अशी ही चटणी। तर त्यासाठी मी ते सर्वप्रथम साहित्य काढून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मी 1 वाटी कारळ घेतले, त्यानंतर 1 चमचा जिरे घेतले, 2 चमचा हवरी घेतली, 1 चमचा तिखट घेतलं लाल तिखट आणि 1 चमचा कलरची मिरची पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर अगोदर आपण काय करूया, कारळ जे आहेत ना ते थोडेसे भाजून घेऊया, कारण त्यामध्ये काय असतं थोडं मॉइश्चर असतं आणि ते थोडे भाजले तर त्याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढेल। त्यामुळे अगोदर आपण कढईमध्ये कारळ भाजूया। तर इकडे कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये कारळ घालून घेतले आणि मीडियम फ्लेमवर कारळ भाजून घ्यायचे आहे। हाय फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर काय होईल, कारळ जे आहे नुसते करपट होतील। त्यामुळं मीडियमच फ्लेमवर आपल्याला कारळ भाजून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने चांगलं चटचट आवाज येईपर्यंत कारळ मी भाजून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। तर आता परत आपण इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये जे जिरे आणि आपण हवरी घेतलेली होती, 2 चमचे हवरी आणि 1 चमचा जिरे घेतलेले होते, तर ते घालून घेऊया आणि ते सुद्धा थोडंसं भाजून घेऊया। तर वेगळंच भाजायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये जे आहे 5 ते 7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा घालून घेतल्या, ते सुद्धा आपण भाजून घेऊया। ही जी चटणी आहे ना आरोग्यासाठी तर गुणकारी आहेच आहे, पण महत्त्वाचे म्हणजे खाताच तोंडाला चव येईल अशी चटणी आहे। तुम्ही तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता किंवा मग शिळ्या भाकरीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। तर इकडे जे आहे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये काढून सर्व जे आहे थंड करून घेतलेलं आहे। महत्त्वाची म्हणजे ट्रिक अशी की थंड केल्यावरच आपल्याला ते मिक्सरला वाटायचे आहे। जर आपण गरम वाटली तर नुसती चिकट होईल, दाणेदार चटणी होणार नाही। तर इकडे जे आहे सर्व मी कारळ ते घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये। मिक्सरचं जार एकदम सुकं घ्यायचं। त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मिरची पावडर घेतली होती, म्हणजे कलरची 1 आणि तिखटची 1 चमचा आणि मीठ घेतलं होतं। तर इकडे मला थोडीशी मिरची पावडर कमी वाटली, म्हणून मी जी तिखट मिरची पावडर आहे अर्धा चमचा आणखीन वाढवून घेतलेली आहे। तर तुम्ही म्हणाल वजनाने जे आहे, वजनाने 150 ग्रॅम कारळ होते ते। आणि इकडे अशी दाणेदार पावडर जी आहे काढून घेतलेली आहे, चटणी काढून घेतलेली आहे आणि पल्स मोडवर काढलेली आहे, म्हणजे चालू बंद करता काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार आहे। पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन पाहू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी।